घरातील काही ज्येष्ठ मंडळी नेहमी नवीन पिढीसोबत भांडताना दिसतात. असंच का केलं? असं का केलं नाही? आमच्या वेळेला तर असं नव्हतं. अशी काही वाक्य ऐकतो आपण, बरोबर? अशी वाक्य काय येतात? कारण माहिती आहे? सांगू? आपल्या आयुष्यात येणारे 4 महत्त्वाचे आश्रम. पहिला ब्रह्मचर्य, दुसरा गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थाश्रम आणि चौथा संन्यास. पहिले 2 ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रम आपण सहज पार करतो. अडचण येते वानप्रस्थाश्रमात. वानप्रस्थाश्रम म्हणजे काय? हळू-हळू विरक्तीकडे जाणे, जबाबदाऱ्या नवीन पिढीकडे सोपवणे आणि मनानं तयारी करणे सोडण्याची. हा वानप्रस्थाश्रम. पण इथंच आपण अडखळतो. आपण काय करतो आपण? मुलाचं मुलीचं लग्न करून दिलं, जबाबदाऱ्या दिल्या, पण कंट्रोल सोडवत नाही. कंट्रोल आपल्याच हातात पाहिजे नेहमी. ड्रायव्हिंग सीट दिली, स्टीअरिंग अजून स्वतःच हातात ठेवलेलं आहे. मग सून स्वयंपाक काय करतेय, पैसे कुठं खर्च होतायत, मुलगा हीच गाडी का घेतोय, हप्ते कुठनं भरणार? आणि असं सगळं हे डोक्यात घेऊन बसायचं आणि संघर्ष निर्माण होतो याच्याने. पुढच्या पिढीला जबाबदारी मिळते, पण स्वातंत्र्य नाही. ज्येष्ठांना कंट्रोल हवाय, पण आता परिस्थिती बदलली आहे. मग कुठंतरी आपलं चुकू शकतं, हे स्वीकारणं हे गरजेचं आहे. आमचं पण चुकतं, तुमचं पण चुकणार आहे. कोणी परफेक्ट नाहीये. तुमचं पण चुकू शकतं हे स्वीकारायला शिका. कारण कुठलाच माणूस प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी बरोबर असेलच असं नाही. Yo, I jump into the scene, performing a backflip. Burn the devil, cause him to turn into ashes. With the wrath of a woman.